नमस्कार मित्रांनो, जय श्री कृष्ण, ओम नमः शिवाय, हर हर महादेव. मी अजिंक्य, शिवांश टेलिफिल्ममध्ये आपले स्वागत आहे. आज मी चाललो आहे बिरोबा देवाच्या मंदिरात, जे वडूजपासून 10 किलोमीटरच्या अंतरावर आहे. चला करूया ब्लॉगची सुरुवात. छान असं वातावरण आहे आज. हे बघा, आणि वडाची झाडे खूप आहेत वडूज रस्त्याला. वडूज गावातून आपण बाहेर राहिलेलो आहोत आणि कराड आणि रहमतपूरच्या दिशेने आपण चाललेलो आहोत. वडूजपासून जो रस्ता जातो कराड आणि रहमतपूरच्या दिशेने, त्या रस्त्यावर आहे मंदिर. आज गर्दी पण दिसते मंदिरात. हे पहा, मंदिर आलेलं आहे आणि हे पाहू शकता मंदिरची कमानी. विठोबा बिरोबाची मंदिर आहे कुंगोलीला. छान असा परिसर आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूने झाडे लावलेले आहेत आणि आज जत्रा भरलेली दिसते. मी ह्या मंदिरात दुसऱ्यांदाच आलेलो आहे. हे बघा, आज गर्दी आहे जास्त. बघूया दर्शन होते का नाही गर्दीत. खूप लांबनं आलेलो. छान अशी जत्रा भरलेली आहे. पालखी निघलेली दिसते. चला बघूया पालखीचं तर दर्शन घेऊया. दुसऱ्यांदाच आलोय आणि पालखी निघलेली आहे. नशिबाने पालखीचे दर्शन होणार आहे आज. हे बघा, हे जत्रा भरले बसते एकदम. गर्दी पण खूप आहे. पहिले दर्शन घेऊया. चला देवाच्या पालखीचे दर्शन घेऊया. विठोबा बिरोबाच्या नावानं चांग भले. मायक्का देवीच्या नावानं चांग भले. पाहू शकता पालखीचे दर्शन घेतात सगळे आणि छान असे दर्शन झालेले आहे पालखीचे. हे बघा, शिवांश आहे. आता ही पालखी चालली आहे मंदिरात. आपण पण त्या पालखी संग जाणार आहोत. हे पाहू शकता एकदम छान असं दर्शन झालेलं आहे. गर्दी खूप आहे पण आपल्याला दर्शन छान झालेलं आहे. एकदम प्राचीन असे मंदिर आहे आणि हे मेन गेट आहे. त्याच्या समोरच अजून एक गेट आहे. 3 दिशेला गेट आहेत मंदिराच्या एकूण. मंदिराच्या पुढील बाजू आणि दोन्ही बाजूला उजव्या आणि डाव्या बाजूला गेट आहे आणि खूप मोठ्या परिसरामध्ये मंदिर आहे. हे पाहू शकताय. मस्त असे दर्शन आहे. पालखी सोहळा चालू आहे. चला आता जाऊया आपण मंदिरात. हे बघा, एकदम गर्दी झालेली आहे आणि मंदिराच्या पुढेच मायक्का देवीचं एक मंदिर आहे मेन मंदिराच्या पुढे आणि घोडा आहे.
पाहू शकता घोडा आहे आणि लाईन लागलेली आहे. गर्दी वाटलं होतं एवढी गर्दी नाही आहे. चला, हे पालखी प्रदक्षिणा करून आली आहे मंदिराला. पाहू शकताय पालखीने प्रदक्षिणा केलेली आहे मंदिराला आणि आता पालखी आत भेटवायला चाललेले आहेत मंदिरात. पाहू शकता आता पालखी मंदिरात भेटवायला जाणार आहेत ते. सगळे देवाला निवद घेऊन आलेले आहेत. चला आपण पण दर्शन घेऊया देवाचे. विठोबा बिरोबाच्या नावानं चांग भले, मायक्का देवीच्या नावानं चांग भले. पाहू शकता देवाचे दर्शन झालेले आहे. हे मंदिरातील मागील भाग आहे. पाहू शकता बसण्यासाठी खूप असे जागा आहे. मंदिराचा कळस पाहू शकताय. एकदम छान असे मंदिर सजवलेले आहे आणि खूप छान असे वातावरण आहे. हे पाहू शकताय. जागा पण भरपूर आहे. मंदिराच्या चारी दिशेने एकदम व्यवस्थित असे गेट केलेले आहे. हे पाहू शकता. हे नंदी भगवान पाहू शकता. नंदीमुख आणि कळस आहे मंदिराचा. छान अशी नक्षीकाम केलेले आहे मंदिरावर आणि कलर काम पण खूप छान आहे. मेंढ्या पण भेटवत आणलेल्या आहेत मंदिरात. शिवांश आणि मी आहे. तो पहिल्यांदाच आलेला आहे मंदिरात. हे मंदिर पुढील भाग आहे पाहू शकता. आणि त्याच्या पुढे एक मंदिर आहे. मंदिराच्या पुढील बाजू ते तात्यासाहेबांचे मंदिर आहे. पाहू शकता हे तात्यासाहेबांचे मंदिर आहे आणि काही समाधी पण आहेत. आता ती समाधी कुणाची आहे ते आपल्याला माहीत नाही. हे मंदिर तात्यासाहेबांचे आहे. पाहू शकता इथं पण भरपूर अशी गर्दी आहे. इथे 3 घोडे आहेत मंदिरात. 2 बारके घोडे आहेत, एक मोठा घोडा आहे. पाहू शकता तात्यासाहेब देव. आणि छान अशी यात्रा भरलेली आहे पाहू शकताय. छान असे दर्शन झालेले आहेत.
आणि अचानक आम्ही आल्यामुळे यात्राचे पालखीचे दर्शन पण भेटलेले आहे आणि एवढी गर्दी असून एकदम व्यवस्थित दर्शन झालेलं आहे, कुठली धक्कामुक्की झालेली नाही. तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय श्री कृष्ण. ओम नमः शिवाय. हर हर महादेव.